सगळ्या मंत्री महोदयांना, सचिवांना, आमदारांना सगळ्यांचे मनापासून आभार मानते। साहेब तुम्ही म्हणजे शिंदे साहेबांचे, मी श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या आधी सगळ्यात आधी आभार मानेन की त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्यासाठी एवढं चार्टर्ड फ्लाईटने एवढे हाल करत, म्हणजे माझी बहीण मला बोलवत आहे, जसं आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींवर साहेबांनी प्रेम केलं, तोच पुढे वारसा आज मला दादांच्या रूपात आहे की दादा सुद्धा बहिणींसाठी किती धावपळ केली पाहिजे। दादा मी तुमची मनापासून आभारी आहे की आम्ही म्हणतो की लाडका भाऊ, तसा आज तुम्हाला मी लाडका भाऊ म्हणून, एक शुभांगी म्हणून, लाडका भाऊ म्हणून तुम्हाला मी आज संबोधते आहे। साहेबांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्यासाठी खूप प्रयत्न केले, पण आज त्यांना बरं नसल्यामुळे तरी सुद्धा मी दादासाहेबांजवळ आग्रह केला तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की ताई मी येणारच आहे, आणि ते येतच होते, पण 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत कोणतेच मंत्री, कोणतेच आमदार थांबत नाही। पण आज साहेब तुम्ही सरनाईक साहेब आणि गोगावले साहेब आपण थांबलात, मला आजवरूनच लक्षात आलं की आपण शिवसेना हे काय आहे हे 1 वाजता मला आज लक्षात आलं। तसेच खासदार साहेब सुद्धा, साहेब धन्यवाद, आपण सुद्धा थांबलात। आमचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आदरणीय आमचे भाऊसाहेब चौधरी, आमचा निलेश दादा, आमचे धुळे शहराचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख वाल्ले दादा, आमचा विशाल दादा आणि आमच्या 2 नगरसेविका, आणि सगळ्याच व्यासपीठावर मी सगळ्यांना ओळखते, पण आता भाऊसाहेब चौधरी साहेब आमचे रोजचे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, कारण की धुळे, नंदुरबार, जळगाव त्यांच्याचकडे आहे ते सगळे, आणि माझ्याबरोबर आलेले आणि सगळे शिवसेनेचे तोला मुलाचे सर्व नेतागण, सगळ्यांचे नावं मी आता पुढे बाकीच्यांचे म्हणजे उन्मेष दादा, पण दादा तर भाऊच आहे माझा, दादांना मी नेहमी कधी हक्काने सांगत असते, साहेब 40गावला कधी गेली की माहेरी त्रास देत असते, असे आमचे उन्मेष दादाई आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर उभे असणारे माझे सर्व निष्ठावंत आणि शिवसेनेच्या सर्व आज नवीन प्रवेश झालेल्या माझ्या सर्वांना माझा जय महाराष्ट्र। पत्रकार भावांनी पण इतका वेळ झाला तरी आमच्यासाठी थांबलेत, त्या पत्रकार भावांचं पण सगळ्यांचं म्हणणं होतं की ताई तुम्ही आज का जाताय, पण साहेब मी शिक्षक पदवीधरांचं नेतृत्व करत असताना मी स्वतः शिक्षण अधिकारी होती, पण एक विना अनुदानित शिक्षक भाऊ वारला आणि माझी वेगळीच दिशा पलटली, आणि 15 वर्षापासून मी 100 ते 150 आंदोलनं केली, 6 दिवस अन्न व जलत्याग केला, आणि मी शिक्षक संघटनेच्या माध्यमाने महाराष्ट्र टीचर्स स्टुडंट्स असोसिएशनचे 35,000 पदाधिकारी घेऊन मी पदवीधरची निवडणूक लढली, आणि त्यावेळेला अपक्ष निवडणूक लढलेली असताना मला आमच्या म्हणजेच सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी त्यावेळेला सांगितलं की ताई आपल्याला उद्धव साहेबांनी साथ दिली होती, आपण तिथे जायला पाहिजे, आणि मी उद्धव साहेबांना म्हटली पण होती की साहेब मी शिक्षकांचं नेतृत्व करते, मला शिक्षक आमदारकीसाठी उभं राहायचंय, पण काहीतरी वेगळंच झालं आणि मला सामान्य कार्यकर्ते असल्यामुळे ती गोष्ट मिळाली नाही, पण तरी मी कधी नाराज झाली नाही साहेब। मी 4-5 वर्षापासून शिवसेनेत निष्ठेने काम करत आहे, मी अनेक महिला आघाडी वाढवली, कारण की त्यांनी मला उपनेते केलं, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख केलं होतं, पण त्याचबरोबर मी त्याच पद्धतीने शिवसेना आज तुम्ही बघतात अनेक गाड्या चालल्या गेल्या, माझ्या नाशिक विभागातून हजारो गाड्या तुमच्यावर विश्वास ठेवून, पण मी साहेब एक सांगते तुम्हाला, ज्या वेळेला मी यांना सगळ्यांना सांगितलं आपल्याला मुंबईला जायचं, त्यांनी एकच विचारलं ताई फक्त शिंदे साहेबच ना, दुसरं कोणीच नाही ना, मी त्यांना म्हटली हो फक्त शिंदे साहेब, ताई मग त्याला म्हणतात सगळेजण, म्हणजे इतकं शिंदे साहेबांवर प्रेम आमच्या उत्तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात आहे, म्हणून मी आज साहेबांना एकच विनंती करेन की आमच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, एकदा आम्हाला तुमची वेळ द्यावी श्रीकांत साहेब, आपण पण, आणि आम्ही तुम्हाला 20,000 लोकांचा मागच्या वर्षी शिक्षकांचा मेळावा घेतला होता, हे तर फक्त अभि म्हणजे पिक्चर अभि बाकी आहे, येतो अभि झाकी, तुम्ही येऊन बघा, टेलर आहे हा, तुम्ही येऊन बघा, 20 ते 30,000 शिक्षक भाऊ आणि पदवीधर भाऊ तुम्हाला धुळ्यात 5 जिल्ह्यांमधून असतील, कारण की नगरचे भाऊ पण इथे आहेत, जळगावचे आहेत, नंदुरबार, जळगाव, मुलगीचे भाऊ इथे आहेत, फक्त एकच विश्वास की श्रीकांत शिंदे साहेब येतील आणि आम्हाला तुमच्या कुटुंबात सामावून घेतील, एवढंच आम्हाला आशा होती साहेब, आणि तुम्ही खरं झालात, आणि तुमच्या लोकांनी जी व्यवस्था केली ना साहेब, आमच्या सगळ्या महिला म्हणतात महिला आघाडीच्या की आम्ही साहेबांना थँक्यू म्हटलं पाहिजे, म्हणजे फार फरक जाणवला,
तुम्ही आमची विचारपूस केली, जशी माहेरला लेक येते ना, लेकीला सगळं दिलं पाहिजे. अधिक मास तर आधी गेला, पण आज अधिक मासच मला वाटला की लेकीने यावं, आणि तसं करून लेकीने तसं दिलं तुम्ही आम्हाला. आणि सगळे मंत्री महोदय पण थांबलेत. आणि साहेब शब्द देते, उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रात जिथे जिथे शिक्षक पदवीधरांची निवडणूक असेल ती ताकदीने आम्ही जिंकून आणू, हा तुम्हाला शब्द आहे. पूर्ण महाराष्ट्रात जर आम्हाला संधी दिली तर आम्ही त्याच पद्धतीने जिंकून आणू. आणि उत्तर महाराष्ट्रात साहेब आज एवढी 2 वाजलेले आहेत तरी तुम्ही महिलांची संख्या बघितली तर तुम्हाला लक्षात येईल. आणि साहेब अशा आणलेल्या महिला नाहीत, आम्ही सगळ्या ग्रॅज्युएट झालेल्या महिला आहोत, सगळ्या प्राध्यापिका महिला आहेत, अधिकारी महिला आहेत. आम्ही सगळेजण आज रजा टाकून इथे आलो. आणि साहेब तुम्ही आम्हाला आज ती वेळ दिली, 1 वाजता का असेना आम्हाला तो प्रवेश दिला, त्याबद्दल मी महाराष्ट्र टीचर्स आणि आमच्या उत्तर महाराष्ट्राच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या तमाम महिलांच्या वतीने माझ्या पाठीराख्या भावाला आणि माझ्या लाडक्या भावांना, एकनाथ शिंदे साहेबांना उदंड असं आयुष्य मिळो आणि आमच्या पाठीमागे कायम ते सदैव राहो. त्याच परीने तुम्हाला सुद्धा उदंड आयुष्य मिळो, हेच आज मी याच्या प्रभूचरणी प्रार्थना करते. आई एकविराला विनंती करते आणि पुन्हाच एकदा सांगते की जी संधी तुम्ही मला देणार, आमच्या सगळ्या लोकांना देणार, ती संधी आम्ही प्रामाणिकपणे आणि न विचारता तुम्ही फक्त म्हणा की चला हे करायचं आहे, ते करून दाखवा. साहेब आम्ही नक्कीच करून दाखवू, कारण की शिक्षकाने दिलेला शब्द आणि शिक्षकाच्या हातात आलेला माईक तो कधीच खाली जात नाही, कारण की 45 मिनिटाचा तास होऊन जातो तरी आम्हाला लक्षात येत नाही, अशी ही शिक्षकाची गत आहे. म्हणून सांभाळून घ्या, हक्काने करू एवढं तुम्हाला सांगते. आणि पुन्हाच एकदा तुमचे मनापासून मी धन्यवाद मानते. तुमचे आभार मानेल तितके कमी पडतील, कारण की रात्रीचे 1-1:30 वाजता कोणताच व्यक्ती येऊ शकत नाही. एवढं तुम्ही पण माणूसच आहात हे माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणून साहेब तुमची माफी पण मागते आणि पुन्हाच एकदा म्हणते, पण साहेब तुम्ही मला म्हटलं होतं शुक्रवारी प्रवेश होईल, म्हणून मी एवढ्या संख्येने गाड्या, जवळपास 100-150 गाड्या साहेब आणल्या होत्या. 500-600 लोक आहेत आणि शिक्षक आहेत साहेब, उद्या ड्युटीला जायचं आहे. म्हणून समजून घ्या, आम्हाला काही चुकलं असेल, आम्ही आग्रह केला असेल तर त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हाच एकदा म्हणते, मला जे महाराष्ट्राने प्रेम दिलं तेच शिवसेना मला प्रेम देणार आहे याची मला खात्री आहे. माझे काका वगैरे सगळेच जण इथे आलेले आहेत, माझे नातेवाईक आलेले आहेत, माझे अनेक शिक्षक संघटनेचे लोक आलेले आहेत, त्यांची धन्यवाद मानते. साहेब तुमचं पुन्हाच एकदा धन्यवाद मानून जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.